नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता हळदीचा प्लॉट आपण आलोय ब्रह्मवाडी येथील प्रगतशील शेतकरी कानबाराव गडदे यांच्या हळद पिकाच्या प्लॉटमध्ये। हा पूर्ण 2 एकरचा हळद पिकाचा प्लॉट आहे। आज रोजी कंप्लीट या हळदीला 60 दिवस पूर्ण झालेले आहेत लागवड करून, म्हणजे निघून जवळपास 1.5 महिना कंप्लीट झालेला आहे। आणि या हळदीला एक खताचा डोस, फक्त आतापर्यंत एक खताचा डोस आणि एक ड्रिचिंग झालेली आहे। या हळदीला आपण पहिले हळद निघाल्यानंतर एक ड्रिचिंग दिली होती, त्याच्यामध्ये 19 5 किलो आणि ग्रोटेक ॲग्रो सायन्स या कंपनीचं अवयव हे इडाफेरस 6% वालं हे प्रति एकर अर्धा किलो आणि एचएट 500 ग्राम या प्रमाणात आपण या हळद पिकाला ड्रिचिंग केली होती। तुम्ही बघू शकता एक ड्रिचिंग, आणि आपल्या जो आपण यूट्यूब चॅनलवरती पहिल्या खताचा डोसचा जो व्हिडिओ दिलेला आहे, माहिती दिलेली आहे, त्या प्रमाणात एक खताचा डोस आपण या प्लॉटला दिला होता। तर तुम्ही त्यानुसार बघू शकता या हळद पिकाची कंडिशन किती छान प्रकारे डेव्हलप झालेला आहे प्लॉट। आज 2 महिन्याचा प्लॉट लागवड केली तेव्हापासून किती चांगल्या कंडिशनमध्ये आहे ते तुम्ही बघू शकता। तर आता या हळदीला आपण दुसरा खताचा डोस देणार आहे। तर दुसऱ्या खताच्या डोसमध्ये प्रति एकर DAP हे आपण 50 ते 75 किलो या प्रमाणात घेणार आहे। तसेच अमोनियम सल्फेट 50 किलो या प्रमाणात घ्यायचं आहे, आणि सिलिकॉन 40 किलो घ्यायचं आहे। तसेच तिच्यामध्ये आपल्याला सुपर किंग CMS हे प्रति एकर 50 किलो घ्यायचं आहे, आणि सोबतच सगळ्यात जास्त महत्त्वाचं ग्रो न्यूट्रिका किट 51 किलो हे आपल्याला आता या प्लॉटला द्यायचे आहे। याच्या आधीच्या डोसमध्ये आपण या प्लॉटला 28 किलो ग्रो न्यूट्रिका किट हे प्रति एकर या प्रमाणात 2 एकरला 2 किट आपण दिल्या होत्या। तुम्ही बघू शकता प्रति एकर 28 किलो किट देऊनही या प्लॉटची कंडिशन किती छान प्रकारे आजही ग्रीनेसपणा, पाण्याची साईज आणि वाढ ही चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे। त्याच आता दुसऱ्या डोसमध्ये आपण पहिल्या डोसला 28 किलोची किट दिली होती, आता 51 किलोची किट देणार आहे। तुम्ही बघू शकता आज दुसरा डोस दिल्यानंतर हळद पिकामध्ये फुटव्याची संख्या, ग्रीनेसपणा आणि वाढ ही पण आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, जसं आपण हळद पिकाला पहिला खताचा डोस दिला होता आणि त्याचे रिझल्ट हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले, 10 दिवसामध्ये कसे त्या प्लॉटमध्ये चेंजेस झालेले आहेत, चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे। तुम्ही हा दुसरा प्लॉट यावर्षीचा आपल्या मार्गदर्शनाखाली हा दुसरा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता किती चांगल्या कंडिशनमध्ये एकाच खताच्या डोसमध्ये आणि एका ड्रिचिंगमध्ये हा प्लॉट आतापर्यंत डेव्हलप झालेला आहे। आता दुसऱ्या खताच्या डोसमध्ये आता सांगितल्याप्रमाणे DAP 75 किलो, पोटॅश 25 किलो, अमोनियम सल्फेट 50 किलो, सिलिकॉन 40 किलो, CMS 25 ते 50 किलो आणि ग्रो न्यूट्रिका किट 51 किलो या प्रमाणात घेऊन आपल्याला हळद पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवेचे कसे वाढतील त्यासाठी आपल्याला हा खताचा डोस द्यायचा आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपल्या हळदीला आता बऱ्याच हळदीची लागवड ही सध्या मागून झालेली आहे। त्या हळदीला पहिल्या ड्रिचिंगमध्ये आपण 19 5 किलो एचएट 500 ग्राम आणि अवयव इडाफेरस ग्रोटेक ॲग्रो सायन्स या कंपनीचं हे 500 ग्राम घेऊन प्रति एकर ड्रिचिंग करायचे। तुमच्या जसं आपण सांगितलं त्या प्रमाणात जर तुम्ही आपल्या हळद पिकाला ड्रिचिंग जर केली तर तुमच्या हळदीची ही कंडिशन अशाच प्रकारे होईल, चांगल्या प्रकारे वाढ, ग्रीनेसपणा हे तुमच्या हळद पिकाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हळद पिकाच्या आणि कुठल्याही पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनाची माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक हळद पिकाच्या माहितीचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील। धन्यवाद।